चला तर आम्ही चालू आता डिमांडच्या बाजारात हो. ह्या बघा मस्त आहे, ओला बुक केली ना आम्ही, आमचा हेलिकॉप्टर काढला होता ना आम्ही पोचलो लगेच बाजारात. त्या बाजारात आल्यावर ना विचार केला बरं ना यानं उजेराच्याच पाहिल्या साड्या दाखवते. त्या साड्या आज भारी भारी आल्या होत्या हो, मस्तच साड्या आल्या त्या साईल्या. तर काय कमेंट्समध्ये सांगताना काय का तिथं आम्ही गेलो होतो तर साड्या धरणं न गोर नाही. तर आता ज्याचे त्याचे चॉईस असते हा, धरणं न गोर नाही. ज्याला घ्यावाच्या पसंत पडते तो घेते, ज्याला नाही पसंत पडत तो त्याच सांगतं का चांगल्या नव्हत्या म्हणून. आमच्यासाठी तर भारीच आहेत, आम्हाला पट्टन बाजारांच्या साड्या. या असं 2 पीस घ्यावायला गेलो ना आपण जरी स्टोअरमध्ये तरी रास पैसे जातात. अशा या कॅटलॉग साड्या, फॅन्सी साड्या रास पैसे जातात. तुम्ही बघा पनवेलला स्टोअरमध्ये घेऊन किती पैसे जातात. मग इथं 2 आणि 2,500 गेलं तर ते काही वाईट नाही. तर आम्ही इथूनच घेतो, ज्याला नाही पटत ते नका घेऊ साड्या हो इथल्या. असं काही नाही का व्हिडिओ बघला आणि तिथंच घ्यायला पाहिजे साड्या घ्यावाला. तर या बघा मी तुम्हाला दाखवते, माझं दाखवायचं काम आहे तर मी तुम्हाला दाखवते. मला वाटते का तुम्हाला पण काहीतरी स्वस्त आणि थोडंफार कमी पैशाने भेटावं म्हणून मी या गोष्टी तुम्हाला दाखवते. आणि सगळ्या मस्त कॅटलॉग साड्या असतात. काही काना काय माहिती पटत नाही बाजारांच्या साड्या. एक तर त्यांना मग स्टोअरमधल्या घ्यावायची सवय असेल भारी भारी म्हणून. तर इकडे बघा हे 2 पीस पण आवरं भारी होतं नाही तशी का लईच भारी होतं. मला तर लय पटलं होतं. मी आमच्या पोरीने सांगला का हल्दीला घ्या इथूनच 2 पीस. तसाही एकदा दोनदा घालता हो आणि तसंच परून राहता. नुसतंच काला कधीतरी मागायचा घ्यावाचा. यो बाजार डिमांडची तशी तुम्हाला सांगते हा, नवीन पनवेलमध्ये भरते म्हणून. नाही तर मग काय करायचं, तुम्ही एखाद्या भैयाचा नंबर घ्यावाचा, साडीवाले भैयाचा, आणि मग त्याला फोन करून विचारायचा का बाजार आज भरलाय का नाही भरलाय. मग तो तुम्हाला बरोबर सांगाल. म्हणजे तुमची नुसती फेरी फुकट नको जावाला. आता ही लगीन सराई आली ना काही बाजार असंच मधीन चालू बंद होता ना. मग आम्ही भाजी बिजी घेतली ना मग आलो घरी.